लोकसभा अध्यक्षपदाची रस्सीखेच आज सकाळी 11 वाजता मतदान। भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस। राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतील, काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांची घोषणा। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकरांची जागा बीएमसीला देण्यास राज्य सरकारची मंजुरी। सेंट्रल पार्क ओपन स्पेस गार्डनसाठी वापरणार जागा। मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान केंद्रावर रांगा। महायुती आणि महाविकास आघाडीशी रस्सीखेच। नाशिक शिक्षक मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचा महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवेंचा आरोप। केंद्र प्रमुखाकडे तक्रार केल्याची माहिती। विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस अल्पसंख्याक उमेदवार देण्याची शक्यता। वजाहत मिर्झा, मुझफ्फर हुसैन, नसीम खान यांची नावं आघाडीवर। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी विधानसभा लढणार। विश्वसनीय सूत्रांची माहिती, तर निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय। वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर सरकारची रणनीती। विधान परिषद निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा। पुण्यात पहिल्यांदाच झिका बाधित रुग्ण आढळले। 2 जणांना झिका व्हायरसची लागण। डॉक्टर, वडील आणि मुलीला झिकाची लक्षणं। नीट घोटाळा प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक निलंबित। गुन्हा दाखल झाल्यावर जलील खान पठाणचं निलंबन। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुंबई लोहमार्ग खात्याचे माजी पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित। प्रशासकीय प्रक्रियेत दिरंगाई केल्याचा ठपका। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुक्तता। फाईव्ह स्पेक्ट्रमसाठी पहिल्याच दिवशी 11,000 कोटींची बोली। आजही बिडिंग प्रक्रिया सुरू राहणार। राजर्षी शाहू महाराजांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती। कोल्हापुरात विविध कार्यक्रम। तर शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या, हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।